वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक आष्टा बायपास रोडवरील नालेसफाईच्या कामादरम्यान 2 कामगारांमध्ये झालेला किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज 12 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली। विश्वनाथ परसराम कांबळी वय 65 वर्ष राहणार शेगाव असे मृत व्यक्तीचे नाव असून महेंद्र रमेश भुरे वय 36 वर्ष राहणार दहेगाव जोशी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर याने त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून शेगाव पोलिसांनी अवघ्या 1 तासात आरोपीला अटक करत बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शेगाव बुद्रुक येथील आष्टा बायपास रोडवर नालेसफाईचे काम सुरू होते। यावेळी कामावर असलेल्या 2 मजुरांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला। हा वाद वाढत असल्याचे पाहून विश्वनाथ कांबळी हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेले, मात्र संतापलेल्या महेंद्र भुरे याने जवळील दगड उचलून कांबळी यांच्या डोक्यावर जोरदार वार केला। अचानक झालेल्या या हल्ल्यात कांबळी गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली। पोलिसांनी अवघ्या 1 तासाच्या आत आरोपी महेंद्र भुरे याला ताब्यात घेत अटक केली आहे। प्राप्त माहितीनुसार आरोपी महेंद्र भुरे हा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून शेगाव येथे नालेसफाईच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होता। विशेष म्हणजे हे नालेसफाईचे काम ग्रामपंचायतीमार्फत एका ठेकेदाराला देण्यात आले होते, मात्र संबंधित ठेकेदाराकडे काम करणाऱ्या मजुरांची संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात ठेकेदाराच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून ग्रामपंचायत स्तरावर कामे देताना मजुरांची पडताळणी व नोंदणी योग्य पद्धतीने केली जाते का असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदारावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे। ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये जर अशा प्रकारे हलगर्जीपणा होत असेल तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात। याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। या प्रकरणाचा शेगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान शेगावसह परिसरात मागील काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल 102 गावे येत असल्याने मर्यादित मनुष्यबळात पोलिसांवर मोठा ताण पडत आहे। त्यामुळे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।